नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर आज तुमचा पीसीएमचा पहिल्या दिवशीचा पेपर संपला आहे। काय होतं शिफ्ट 1 शिफ्ट 2 मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले होते, काय डिफिकल्टी लेवल होती, कोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारले गेले आणि मुलांना सेंटरवर गेल्यावर कोणते प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं, या सगळ्याच गोष्टींचा रिव्ह्यू आपण कलेक्ट करून आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की काय होतं आजचा शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चा पेपर। तर मॅथचा जर विचार केला तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हजवर मल्टिपल क्वेश्चन्स विचारले गेले होते। थोडं हार्ड लेवल होते, कारण की मुलांचं असं म्हणणं आलं की एका क्वेश्चनमध्ये मल्टिपल फॉर्म्युलाज यूज करावं लागत होते, त्यामुळे मुलांचं थोडं कन्फ्युजन व्हायचं आणि सॉल्व करताना थोडं लेंदी वाटायचं, अशा काही गोष्टी होत्या। त्याच प्रकारे निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी रेन्स टू निगेशन ऑफ क्यू अँड आर, अशा प्रकारचे काही इझी क्वेश्चन सुद्धा विचारले गेले होते। मुलांचे काही क्वेश्चन लक्षात असतात, ते आपल्याला नंतर कळवतात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर। असे काही इझी क्वेश्चनचा अभ्यास तुम्ही पीवायक्यू मधून करू शकता। अजून एक क्वेश्चन होता, मॉड ऑफ ए इज 27, मॉड ऑफ बी इज 7, मॉड ऑफ ए क्रॉस बी इज 35, देन व्हॉट इज ए डॉट बी, असे देखील काही क्वेश्चन विचारले गेले होते। तर मुलांचं काय होत होतं की थोडं कन्फ्युजिंग होत होतं, लेंदी वाटत होतं, बघूनच कन्फ्युजन व्हायचं मुलांना, त्यामुळे मुलांनी काही क्वेश्चन स्किप सुद्धा केले। तर कोणताही क्वेश्चन स्किप करायचा नाहीये, तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, पूर्ण पेपर अटेम्प्टच करायचा आहे। नसेल येत तर तुक्का मारा, तुक्का कसा मारायचा याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यामुळे कोणताही क्वेश्चन ब्लँक सोडून येऊ नका। नंतर मुलांचं असं म्हणणं आलं की दादा जेडब्ल्यू लेवलचे 10% क्वेश्चन्स होते का जे आम्हाला थोडेसे नवीन वाटत होते, की अशा टाईपचं क्वेश्चन बघितलाच नाही, तर थोडंफार डिफिकल्टी लेवल पण हार्ड होती, त्यामुळे सुद्धा मुलांना थोडं अडचण आली। फिजिक्सचा जर विचार केला तर फिजिक्सचा पेपर थोडा मॉडरेट होता, मॅथचा पेपर पण मॉडरेट होता, थोडे 10% क्वेश्चनच हार्ड होते। फिजिक्समध्ये काही क्वेश्चन होते की फाइंड अँग्युलर वेलोसिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया। अजून एक क्वेश्चन एकाने सांगितलं की 8 ड्रॉप्स फॉलिंग फ्रॉम अबोव आणि त्यांचा एकत्र मर्ज होतात आणि एक मोठा ड्रॉप तयार होतो, तर याची वेलोसिटी दिलेली होती तुम्हाला काहीतरी, तर इथे आल्यावर त्याची टर्मिनल वेलोसिटी किती झाली, अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन विचारले गेले होते। अजून वेवलेंथ दिली होती, क्रिटिकल अँगल काढायचा होता, क्रिटिकल अँगल दिला होता, वेवलेंथ काढायची होती, अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन होते। कायनेटिक एनर्जीवरती सुद्धा मल्टिपल न्यूमेरिकल्स विचारले गेले होते, इलास्टिक कोलिजनवर सुद्धा न्यूमेरिकल्स विचारले गेले होते। अशा प्रकारचे काही टॉपिक्स होते का ज्यावर मल्टिपल क्वेश्चन्स विचारले गेले होते, असं बऱ्याच मुलांचं म्हणणं आलं। तर या टॉपिकवर सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता। केमिस्ट्रीचा जर विचार केला तर केमिस्ट्रीचा पेपर दरवेळेस मुलांना सोपा जातो, याचं कारण असं की केमिस्ट्रीमध्ये मॅक्सिमम पीवायक्यूज विचारले जातात। मुलांचा बऱ्यापैकी टेक्स्टबुकमध्ये अभ्यास झाला असतो बोर्ड्सच्या वेळ, तर त्यातलेच क्वेश्चन्स रिपीट झालेले असतात। तर केमिस्ट्रीमध्ये काय विचारलं गेलं होतं, ॲज युजल आययुपीसी नेम होते, डेन्सिटी विचारली होती, एक क्वेश्चन होता की फाइंड झिरो ऑर्डर रिॲक्शन, 4 ऑप्शन दिले होते, त्यातली झिरो ऑर्डर रिॲक्शन कोणती, अशा प्रकारचे इझी क्वेश्चन विचारले गेले होते। केमिस्ट्रीचा अभ्यास तुम्ही जास्त करा, असं म्हणत नाही की मॅथ फिजिक्सचा करू नका, बट केमिस्ट्री थोडं इझी असतं, स्कोरिंग विषय, त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवा त्याच्याकडे, कारण की लवकर तुम्हाला हेल्प करेल थोडा मॅक्स स्कोर करण्यासाठी। ओव्हरऑल पेपरचा जर विचार केला तर केमिस्ट्री इझी आणि मॅथ फिजिक्स मॉडरेट होतं। अजून मुलांना पेपरला गेल्यावर बाकीच्या अडचणी अशा आल्या की काही मुलं जे फॉर्मल वेअर घालून गेले होते त्यांना सांगितलं की ते स्लीव्ज जे असतात ते फोल्ड करू नका, ओपन ठेवा, त्यामुळे शक्यतो ट्राय करा की टी शर्ट घालून जा। शूजचं वगैरे काही ठिकाणी एवढं काही प्रॉब्लेम्स आले नाही, काही ठिकाणी आले, त्यामुळे तुमचा ड्रेस कोड थोडा नॉर्मल ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टींची अडचण येणार नाही। त्याच प्रकारे तुमचे जे मित्रांचा आज पेपर झाला यांच्याशी तुम्ही कनेक्ट करा, त्यांच्यासोबत डिस्कस करा की कोणते प्रश्न विचारले गेले होते, अजून कोणत्या अडचणी त्यांना सेंटरला गेल्यावर फेस करावं लागल्या, कोणत्या टॉपिकचा तुम्ही अजून अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्कस करा। आणि ज्यांचा पेपर झाला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की अजून कोणत्या टॉपिक्सबद्दल आपण मुलांना माहिती सांगितली पाहिजे, कोणत्या अडचणी सुद्धा तुम्हाला आल्या होत्या, जेणेकरून बाकी ज्यांचा पेपर राहिला आहे त्यांना थोडंसं मार्गदर्शन भेटेल, त्यांना थोडंसं इझी जाईल की पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एक्झामला जाताना सुद्धा। तर अजून काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशाच आपण शिफ्ट ॲनालिसिस आणि ओव्हरऑल पेपर रिव्ह्यू देणार आहोत, तर आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा। थँक्यू।